नमस्कार शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। होय शेतकरी बांधवांनो, कित्येक दिवस झाले तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9+10 हप्त्याची प्रतीक्षा करताय। तसेच अनेक शेतकरी बांधव पीक विम्याची देखील प्रतीक्षा करतात। तर आता अशा सर्व पात्र शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। होय शेतकरी बांधवांनो, सरकारने तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9 हप्त्याचे 2000 रुपये, 10 हप्त्याचे 2000 रुपये तसेच पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। कोणते शेतकरी बांधव पात्र असणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9 हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10 हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार, ए टू झेड माहिती आता शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला पुढे 1 ते 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, संपूर्ण सविस्तर माहिती सांगणार आहे। कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमोचे हप्ते जमा होणार, पीक विमा रक्कम जमा होणार, यासाठी कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार, ए टू झेड माहिती आता शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया। त्यामुळे आता 1 ते 2 मिनिटे वेळ काढून नक्की शेवटपर्यंत पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला आतापर्यंत अनेक साऱ्या बातम्यांमध्ये असं सांगण्यामध्ये येत होतं पीक विमा रक्कम आज जमा होणार, नमो शेतकरी योजनेचे हप्ते काल जमा झाले, उद्या जमा होणार। परंतु प्रत्यक्षामध्ये जर का आपण पाहायला गेलो तर 1 रुपया सुद्धा खात्यावरती जमा झालेला नव्हता। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच कृषी विभाग दत्तात्रय मामा भरणे यांनी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये शेतकरी बांधवांच्या हिताचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती खऱ्या अर्थाने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9+10 हप्त्याचे वितरण तसेच पीक विम्याचे वितरण सुरू झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो नक्कीच लक्ष देऊन पाहत चला। तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलंय का, तुम्ही पात्र आहेत का, पात्र होण्यासाठी कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलेली आहेत, ए टू झेड माहिती मी तुम्हाला आता शेतकरी बांधवांनो सांगणार आहे। त्यामुळे लक्ष देऊन पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा 2000 म्हणजेच की 22 पासून 2024 पर्यंत भरलेला असेल अशा शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही पीक विमा भरलाय का हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर का भरलेला असेल तर तुमच्या जिल्ह्याचं नाव शेतकरी बांधवांनो या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये आलंय का हे एकदा नक्कीच चेक करायचं आहे। जर का या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तुम्ही पीक विमा भरलेला असेल तर शेतकरी बांधवांनो पूर्णपणे रक्कम ही तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यासोबत शेतकरी बांधवांनो तुम्ही नमो शेतकरी योजनेचे दरवेळी लाभार्थी असाल, तुम्ही नमोच्या 9+10 हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। तुम्हाला देखील नमोचा लाभ घेण्यासाठी कोणती कामे करायची आहेत हे देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासोबत कोणत्या म्हणजेच की 16 जिल्ह्यांची यादी आलेली आहे, त्यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का हे देखील शेतकरी बांधवांनो तुम्हाला पाहायचं आहे। जर का तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे। तर आता चला पाहूयात नेमकी कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर कोणती शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9+10 हप्त्यासाठी पात्र असणार, तसेच कोणती शेतकरी बांधव पीएम किसान योजनेच्या 24व्या हप्त्यासाठी पात्र असणार। शेतकरी बांधवांनो ए टू झेड माहिती आता मी तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला शेतकरी बांधवांनो सविस्तरपणे जाणून घेऊया कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर तुम्ही पीक विम्यासाठी नमो शेतकरी योजनेसाठी पात्र असणार आहेत। आणि त्यानंतर लगेच आपण पुढे 1 ते 2 मिनिटांमध्येच शेतकरी बांधवांनो 16 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। कोणत्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे, जर का त्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम व नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पाहत चला। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की तुम्ही पीक विमा 2022 पासून 2024 पर्यंत कधी भरलेला असेल तर तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर नंबर 2 वरती महत्त्वाचं काम ते म्हणजेच की ई-केवायसी, ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी नमो शेतकरी योजनेच्या दोन्ही हप्त्यांच्या लाभासाठी तसेच पीक विम्याच्या लाभासाठी ई-केवायसी करून घ्यायची आहे। आणि ज्या शेतकरी बांधवांनी
बांधवांची ई केवायसी पूर्ण असेल असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि अशा शेतकरी बांधवांना रक्कम देखील जमा होणार आहे। त्यानंतर शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं दुसरं काम म्हणजेच की तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे अतिशय आवश्यक आहे। अनेक शेतकरी बांधवांचा आधार बँक खात्याशी लिंक नाहीये, त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का तुमचं देखील आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने आधार बँक खात्याशी लिंक करून घ्या, तरच तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा+10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। अन्यथा 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर शेतकरी बांधवांनो हे देखील तुम्ही तातडीने पूर्ण करून घ्यायचं आहे। जे शेतकरी बांधव पूर्ण करतील अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये व म्हणजेच की पीक विमा रक्कम शेतकरी बांधवांनो तुमच्या हेक्टरी प्रमाणे काही शेतकरी बांधवांना 17000 रुपये मिळेल, काहींना 17500 रुपये मिळेल, काहींना 22000 रुपये मिळेल, काहींना 20000 रुपये मिळेल, तर काहींना 25000 रुपये मिळेल, तर काहींना यापेक्षाही अधिक रक्कम या ठिकाणी पीक विम्याची देखील मिळणार आहे। त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो महत्त्वाचं चौथं काम आहे ते म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड असणे अतिशय आवश्यक आहे। ज्या शेतकरी बांधवांकडे फार्मर आयडी कार्ड नसेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने फार्मर आयडी कार्ड काढून घ्यायचं आहे। जर का शेतकरी बांधवांनो फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर तातडीने फार्मर आयडी कार्ड काढून घ्या। फार्मर आयडी कार्ड काढल्यानंतरच तुमच्या खात्यावरती पीक विमा रक्कम नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा+10वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या जवळच्या कृषी सेंटरवरती जाऊन तुम्ही तुमचं फार्मर आयडी कार्ड लवकरात लवकर बनवून घेऊ शकता। त्यामुळे शेतकरी बांधवांनो हे देखील तुमचं जर का अपूर्ण असेल तर तातडीने बनवून घ्या। तर आता चला शेतकरी बांधवांनो जिल्ह्यांची यादी पाहूया। जर का या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तर शेतकरी बांधवांनो रखडलेला पीक विमा तसेच रखडलेले 2 महिन्यापासून नमो शेतकरी योजनेचा 9वा+10वा हप्ता देखील तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। तर आता पहा जिल्ह्यांची नावे सांगतो, यामध्ये तुमचा जिल्हा आलाय का नक्कीच चेक करा। तर पहा नंबर 1 वरती जिल्हा आहे कोल्हापूर। कोल्हापूर मधील शेतकरी असाल, कोल्हापूर मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता कोल्हापूर मधील सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपलेली आहे। कोल्हापूर मधील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे जालना। जालना मधील शेतकरी असाल, जालना मध्ये राहून शेती करत असाल, जालना मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। जालना मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील शेतकरी असाल, पालघर, परभणी, रत्नागिरी, रायगड मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल, नमोच्या 10व्या हप्त्याच्या 2000 रुपयांची प्रतीक्षा करत असाल, पीक विमा रखडलेला कधी जमा होणार अशी तुमची प्रतीक्षा असेल तर आता ही देखील तुमची पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर। अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर, अकोला, छत्रपती संभाजीनगर मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील शेतकरी बांधवांनो पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा, अमरावती, बीड, बुलढाणा, भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम नमो शेतकरी योजनेचा 9वा+10वा हप्ता जमा होणार आहे। त्यानंतर चंद्रपूर, धुळे, चंद्रपूर, धुळे मधील शेतकरी असाल तर तुम्ही सुद्धा काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या+10व्या हप्त्याची पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची देखील प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर उस्मानाबाद, पुणे या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो या जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। त्यामुळे अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। या जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना लवकर रक्कम जमा होणार आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।